अरे बापरे. डोळ्याखाली लाव कारण तिथे डार्क सर्कल दिसतात. मुलगी बघण्याचा ऐका ना वहिनी, मुलगी बघण्याचा आता तुम्ही कार्यक्रम. बघा हो. या क्रीमची जादू. हा. असं लावूया. हा. पांढऱ्या तोंडाची कोंबडी दिसतेस तू. नाही हो. तुम्ही ना उगाच हीच ती बिल्डिंग. बरं ओंकार, तुझ्यासाठी मुलगी बघायला चाललोय. आपल्या बिंडोकपणाची ग्राहक पेठ भरवायला नाही. सांगतोय त्याला. सारखं सारखं कसं घालून पडून बोलता हो तुम्ही त्याला. खोटं बोलतोय का मी? खोटं बोलतोय का? काहीतरी विचार करून बोलत जा रे. परवा आपण एका मुलीच्या घरी गेलो होतो. त्या मुलीच्या आईला ह्याने काय विचारलं? तुम्हाला हनीमूनला कुठे जायला आवडेल? मुलीच्या आईला असं विचारतात? अहो कन्फ्युजन झालं असेल ना त्याचं. हा पप्पा, मला तीच मुलगी वाटली. अशी कशी वाटली ती मुलगी? अशी कशी वाटली? आता झालं कन्फ्युजन, त्यात काय हा. एवढं? मम्माचं नव्हतं झालं? काय झालं होतं? तुमच्या बघण्याच्या कार्यक्रमाला मम्माला आधी तुम्ही मुलाचे आजोबा वाटला होतात. बापरे. वाटला होतात की नाही? नको रे नको, ती आठवण करू संगावर काटा येतो. पण मला कळत नाही मम्मा, पप्पा जर तरुणपणी सुद्धा हे असे दिसायचे तर तू हो का म्हणालीस? अरे शेंडी नसली तरी नारळ विकत घेतोस की नाही आपण. चला आता उशीर झाला. आता सांगेल चल. तसं सांगितलं तसं सूचना पाळायचं सांगून हो, ठेवतोय. हो, तुम्ही आणि चिडचिड करू मी नका चिडचिड अजिबात. करत नाहीये. हा हा. काय ते एकाच पद्धतीने वाजवा ना. टुंग टुंग नाही तर पुचपुच. सुरुवातीलाच इतकं व्हेरिएशन द्या. थांबा जरा. अगं बाई शिवाली, पाहुणे आले वाटतं. आज आमच्या घराची बेल वेगळीच वाजते नाही. अगं बाई या. नमस्कार 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 नमस्कार. या 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 ना या या या. बस आम्ही चौघुले. हो हो. हा हा. का करताय? नको ना. आ? विवाह मंडळाच्या रेफरन्सने आम्ही अय्या. आलेलो आहे. म्हणजे काय? अहो असं काय, ओळखलं मी तुम्हाला. केव्हापासून तुमचीच वाट पाहत. बसा ना, बसा 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 पुढे यांच्या- बसा यांच्या जवळ बसा बसा. नमस्कार नमस्कार. आम्ही चौघुले. अहो. मी समीर चौघुले. वा. गेली 38 वर्ष पालिकेच्या वॉटर डिपार्टमेंटमध्ये चीफ अकाउंटंट आहे. हो का? 38 वर्ष नोकरी केली बरं का मी. 38 वर्ष. छान आहे छान आहे. या ह्या 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 माझ्या हा हे काय ते हे माझी बायको. बायको माझी बायको रसिका. नमस्कार. हा माझा नाईलाज. मुलगा. हा माझा मुलगा ओंकार. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? आई आहे ती. आई आहे. हा तुझा प्रॉब्लेम आहे. लक्षात आलं का तुझ्या? एकदा ना तुझी रेंज ठरव काय आहे ती. अरे पण हे हा वयोगट आहे का तुझा? कन्फ्युजन होतं. हा प्रॉब्लेम. मग मगाशी तिकडे सांगितलं बाहेर तुला मी. मला तेच केलं. मी बोलवते. हा, हा. मुलीला मी मुलीला. प्लीज बोलवा. बाळा ए राजा ये ग, पाहुणे आले सोना. ये बाहेर ये. आली. हा आली. अरे धरण बंद कर, पाणी वाहिले. आहो खूप छान. ये बाळा बस ना बस 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 ठेव 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 पाणी. इथे. इथे ठेव पाणी. हा, चांगले सुशले मुलगी चांगली. बस. काय नाव काय म्हणालात? विशाखा. हा. विशाखा. वय काय तुझं? अहो अय्या. एक मिनिट. अगं बाई, तुम्ही हिचं नाव विचारलं होय. मला वाटलं माझंच नाव विचारलं. नाही. सॉरी हा सॉरी. हिचं नाव शिवाली, माझं नाव विशाखा. अच्छा शिवाली का? बरं बरं शिवाली. छान नाव आहे. हा आमचा ओंकार. अगं बाई ओंकारला आवडलेली दिसतीये शिवाली. काय रे हा? पप्पा मला हिच्याशीच लग्न करायचंय पप्पा. थांब जर थांब. पहिल्याच पानावर थांब जरा. बरं मुलगी काय करते? तिचे ना ब्युटी प्रोडक्टचा बिझनेस आहे. काय सांगता? ब्युटी प्रोडक्ट्स हो. हिचं का? हो. अगं बाई कुठले कुठले ब्युटी प्रोडक्ट्स आहेत? अहो हे सगळे आहेत. तुम्हाला सांगते ते आपलं हे आहे. शॅम्पू आहे, हा हे परत दुसरं फेस पॅक आहे, हा आणि हे कंडिशनर सुद्धा हा. आहे आणि लाइटर सुद्धा आहे. अगं लायटर नाही हायलायटर ते असतं ना. अच्छा, highlight. हायलाइटर कळलं. ते सुद्धा सगळे प्रोडक्ट स्वतःच्या हाताने करते हो माझी पोर. ही स्वतःच्या हाताने करते सगळं.
अगं बाई. मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेल ना? हो 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 चालेल ना चालेल आईला काहीही म्हटलेलं चालेल. आमच्या सोसायटीत तर आईला गरिबांची सिल्क स्मिता म्हणतात. आणि पप्पांना आलोकनाथ. बापरे तुमच्या फॅमिलीचा सेन्स ऑफ ह्युमर. अरे हीच वेळ आहे तुला तुडवण्याची माहिती नाही. अरे आम्ही असं वातावरणाचं हसत खेळत वातावरण असतं आमच्या घरी. काय रे नाही, नाही. थांबा. हो 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 शिवाली बाळा तू मला आई म्हण मला आवडेल. आणि लग्न झाल्यानंतर मग काय तुला आईच म्हणावं लागेल ना. थँक्यू आई. अगं बाई काय गप्पा ए शिवा प्रोडक्ट बद्दल माहिती सांग. हो एकच मिनिट हा. तर आई हा प्रोडक्ट आहे आणि ह्या प्रोडक्ट मध्ये या फेस पॅक मध्ये आहे एलोरा. एलोरा नाही वेडाबाई एलोविरा असेल ते. एलोवेरा म्हणजे कोरफड. अय्या. एलोरा म्हणजे गुहा. फेसपॅक मध्ये गुहा कशी असेल हो की नाही? नाही नाही खरं तर तिचंच प्रोडक्ट आहे ती देते व्यवस्थित माहिती एकदम. पण आता हे मुलं बघायला आलेत ना त्याच्यामुळे तिला एकदम कन्फ्युज आहे. नीट ते माहिती. हो सॉरी हा शिवाली मामांजी. तुम्ही नीट सांगा म्हणजे अजिबात तुम्ही घाबरू नका. टेक युअर ओन टाइम. मी ऐकतोय. अय्यो. नाही काल आणि इकडे वा, वा. राहू द्या हो. राहू द्या. तर आई यात ॲलोवेरा आहे आणि तो कसं आपल्या स्किन साठी गुणकारक असतो. गुणकारी असतो ना. तर कसं असतं की बायकांना डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. डार्क सर्कल्स. तुम्हाला पण आली आहे तो डार्क सर्कल्स? अगं बाई मेकअप केला तरी दिसतायत का? हो ग आहेच म्हणजे तसा डार्क सर्कलचा प्रॉब्लेमच आहे मला. हो ना. आता आयुष्यभर एवढे कष्ट उपसल्यावर डार्क सर्कल येणार नाही तर काय ग. म्हणजे चाळीत असताना ना पहाटे 3 वाजता उठायला लागायचं. असं नळावर जाऊन पाणी भरायला. ड्रमभर पाणी भरून ठेवायचे पण हे दिवसभर टमरेला घेऊन उपसत बसायचे. दुसरी काय काम आहे त्यांना. ये बाळा इथे बस. आत्ताच ती टमरेला पर्यंत आली आहे. पुढे तरी ती बापरे ये. बस नाहीतर काय आता आयुष्यभर कष्ट उपसायचे नाही तर काय ग. आता हे डोळ्याखाली डार्क सर्कल येणार नाही तर काय इंद्रधनुष्य येणार आहे का? ही वेळ आहे का इथे बोलायची? टमरेला त्यामुळे झालंय सगळं. टमरेल नाही घेतला तू का उंजळतून घेऊन जायची? उगाच काही बोलू नका. नाही नाही प्रश्न तो नाही. ही वेळ आहे का इथे? ठीक आहे असू द्या हो चिडू नका. चालायचंच अहो बायकांचा जन्मच आहे. दिव्याखाली अंधार असतोच काय करणार. काहीच अर्थ नाही या वाक्याला. काहीच अर्थ नाही. डोळ्याखाली काळा आहे म्हणून दिव्याखाली अंधार हे जुळवले. काही अर्थ नाही. ए राजा प्रॅक्टिकल दाखव ना. आई तुम्ही इथे नाही नाही असं मागे ऐका बघा. ऐका प्रॅक्टिकलची गरजच नाही. आपण इकडे मुली बघण्याचा कार्यक्रम आहे ना. नाही, आपण आपण जरा लावू प्रश्न- लावू दे ना अरे पण तिला. प्रश्न तू ना आईला सांग ना जरा तू. नाही ना लावू दे ना तिला. सर्कल जातील माझा ऐका. अरे हो तुम्ही असं मुद्दा तो व्हा. नाहीये. ते हो हो म्हणजे काय आई तुम्ही असं Effect व्हा. बघा फक्त. लाव बाळा लाव. अरे पण तुम्ही ना आता 10 मिनिटांनी जादू बघा हा याची. काहीच गरज नाहीये ते. राहू 10 दे. मिनिटात जादू. जादू अरे बापरे म्हणजे काय कबूतर वगैरे होणार आहे की काय इथं? नाही मग जादू म्हणजे? डार्क सर्कल जातील ना. जातील. अच्छा अच्छा हा डार्क सर्कल जातील. बघा अरे नीट लाव बापरे गं, डोळ्याखाली लाव कारण तिथे डार्क सर्कल असतात. मुलगी बघण्याचा ऐका ना वहिनी मुलगी बघण्याचा आता तुम्ही कार्यक्रम. बघा या क्रीमची जादू. हा. असं लावूया. हा. पांढऱ्या तोंडाची कोंबडी दिसतेस तू. नाही तुम्ही ना उगाच तुम्ही ते पप्पा- face pack लावलाय म्हणून ते काढल्यावर ते सगळं चांगलं होणार आहे. डार्क सर्कल जाणार आहे. हो जाणार जाणार थांबा ना थांब. कसं वाटतंय. चांगलंय या क्रीमचे किती पैसे झाले? अगं बाई काय काय कमाल गप ग काय कमालच करता हो. तुमच्याकडनं काय घेणार आता पैसे. अहो नाही नाही असं कसं सांगा ना. अहो नाही हो. आणि कसं आहे ना माझं ना महिला मंडळ आहे. आम्ही 12 मैत्रिणी आहोत पण आम्ही 12 जणींना डार्क सर्कल्स येतात ना. पण त्यांना सांगा ना आपल्या हो, मी product बद्दल. सांगणारच आहे क्रीम बद्दल सांगेन पण आधी तुम्ही मला पैसे सांगा किती झाले खरं ते. सांगू का बाजारात न्यायची किंमत 650 रुपये हो का? पण बाई तुम्हाला म्हणून 500 रुपये. हो अगं बाई म्हणजे
प्रत्येकी क्रीम मागे तुम्ही 150 रुपये कमी करताय. आता तुम्ही आपल्याच म्हणल्यावर काय हरकत आहे नाही का? म्हणजे बघा साधारणतः 13 प्रमाणे 500 13 पिसे 500 प्रमाणे एक मिनिट 13 नाही मागितल्या त्यांनी, आता 12च मागितल्या. 1 डझनच हवेत त्यांना. नाही नाही आता हे वापरलं ना, याचे पैसे नको का मोजायला? ते तुम्ही फुकट दिलेत ना, आता म्हणाल ना तुमच्याकडून काय आता पैसे घ्यायचे म्हणून. नाही नाही मी म्हटलं बाई तुमच्याकडनं आता काय पैसे घ्यायचे, जाताना द्यालच ना, असं म्हटलं मी. अरे पण हे आमची नाहीये इच्छा, एक तर मिनिट, तुम्ही 13 काय म्हणजे बघा 6500 रुपये झाले. 6000. अरे पण हे खूप आहेत, आमची मुळात नाहीये. हे कसं अहो, द्या ना. अरे कसा चेहरा झाला हे बघ ना, कसं दिसतंय ते. अहो आम्हाला खरंच द्यायची इच्छा नाहीये. नाही, मग मी काय अरे पण मी का देऊ? तुमचे जे महिला मंडळ आहे त्यांचे काळे वर्तुळ झालेले आहेत, त्यांच्यासाठी मी 6500 का देऊ? मला सांग. चांगुलपणा नाहीच दिला आयुष्यात तुम्हाला. अरे पण- द्या म्हटलं की द्यायचं. अरे पण मुद्दा तो नाहीये ना, मी का देऊ सांग का ना. नाही मामांजी तुमच्याकडे नसतील पैसे तर राहू देत. नाही नाही ओंकारजी, आहेत पैसे त्यांच्याकडे, काय नाही. पप्पा पैसे काढा, पप्पा पप्पा पैसे काढा लवकर. तू काढ ना, तू कमावतास ना, तू काढ ना. मी कशाला काढू? तुमच्या बायकोने फेस पॅक लावलाय ना, माझ्या बायकोचं कशाला नुकसान करताय? तुझं कुठली बायको अजून बोलणी पण सुरू नाही झाली आहे. मला आवडली ती बायको कुठली तुझी? पप्पा नाही देणार. वाजोबाई ठीक आहे, कानपट. चालेल. जाऊ दे ओंकार. नाही द्यायचं तर त्यांना नको देऊ दे. तुझी आई आहे जिवंत, आई करेल मॅनेज. नको आपल्याला बाबांचे पैसे. ठीक आहे वीणबाई तुम्ही माझ्या वांगड्या घ्या. चल 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 आता राहू दे, ओव्हर ऍक्टिंग नको करू. अगं बाई नको, तुमचं स्त्रीधन आहे ते. ए तुम्ही पण करताय, बसा तिकडे ओव्हर ऍक्टिंग. नको बाई, स्त्रीधन आहे, बसा जरा. 6000साठी 25,000 हे नको द्यायला तुझ्या त्या बांगड्या. करतो मी ट्रान्सफर ऑनलाईन. नंबर काय तुमचा? तोच नाही का मी तुम्हाला काल रात्री मेसेज केला होता? पप्पा अरे ऍड्रेसचा मेसेज केला होता, बिल्डिंग नाव पाठवायला. लोकेशन पाठवलं होतं ना. हो हो तोच तोच रात्री मेसेज केला की तोच असतो का रे? कधी पत्ता नाही पाठवू शकत रात्री? किती झाले? 6500. 6500 रुपये. पाठवा पटकन. हा घे पासवर्ड. ऐक बघ माझा पासवर्ड बघ. आले. असे येतात तुमच्याकडे? आले ना, पैसे आले. अरे बरं मला कॉम्पिटिशन आहे. सुरू करूया आपण, बघण्याचा कार्यक्रम सुरू करूया. हो, हो. हा, तुम्ही विचारा, तुम्हाला काय विचारायचं असेल तर. सांगते. ओंकार आपण जॉब कुठे करता? इम्पोर्ट एक्सपोर्टचा माझा बिझनेस आहे. नाही नाही नाही, खोटं नाही. कुरिअर बॉय आहे हा. अगं जे आहे ते आहे. नाही. अगं बाई, आता तेच ते इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे या सोसायटीत घ्यायचं त्या सोसायटीत द्यायचं तेच ना. नाही, इम्पोर्ट एक्सपोर्ट हे देशाच्या बाहेर आणि आत करतात. साई दर्शन सोसायटी ते शिवलीला सोसायटी, ह्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणत नाही. टोल नाका पार केला की हा ॲब्रोड आलो असं होत नाही. नाही मी मी जे काय ते प्रामाणिकपणे सांगितलं. कुरिअर बॉय आहे, पण 2 गोष्टी आहेत. काय? एक, प्रचंड मेहनती आहे वा. हा. हो. प्रचंड मेहनती वा. आहे. आणि 2, हा? नाही दुसरी नाहीच आहे, एकच आहे. प्रचंड मेहनती आहे हा. प्रचंड छान. खरंच प्रचंड मेहनती आहे. खरंच म्हणजे आमचा ओंकार खरंच खूप मेहनती आहे. नाही चांगलं. शिवालीजी तुम्हाला जर मेहनती पुरुष एवढे आकर्षक वाटत असतील तर मी म्हणजे कुत्र्यासारखी मेहनत करतो. म्हणजे संध्याकाळी मी येतो तेव्हा माझा शर्ट एकदम असा घाणेरडा मळकट झालेला असतो. काय सांगतो? सॉरी मी ते चुकून फ्लो मध्ये बोललो. तुम्ही मळलेल्या शर्टांची अजिबात काळजी करू नका. नाही. आमच्या शिवालीने एक वॉशिंग पावडर बनवली आहे, ती वापरली ना की सगळं स्वच्छ होतं. कुठलीही गोष्ट टाका पांढरी स्वच्छ. अगं बाई, काय सांगताय? हो. ऐक ना जरा, आपण मुली बघण्याचा हो, कार्यक्रम हो. करतोय तर मध्ये ऐका ना मामांजी ही मी बनवलेली पावडर आहे हा. कर ग बाळा. आता बघा गंमत. ह्याची गरजच नव्हती. बघा ना. मामांजी तुमच्याकडे काही एक्स्ट्रा कापड आहे का? मुलगी बघायला जेव्हा आपण येतो तेव्हा एक्स्ट्रा कापड घेऊन येतो. हे काय लॉजिक आहे? मी काय घेऊन येईन एक्स्ट्रा कापड? नाही मी प्रॅक्टिकल दाखवलं असतं माझी पावडर किती छान आहे म्हणून. आपण तुमचा एखादा टॉवेल वगैरे घ्या ना. नाही नाही असं नाही चालत. काय आमचं कापड वापरलं ना की मग गिरायकाचा विश्वासच बसत नाही. पण आम्ही गिराईकच नाही आहोत ना. नाही पण विश्वास तर बसायला हवा ना. अहो पण विश्वास ठीक आहे, पण आम्ही असं नाही आणू शकत. तुम्ही काय हे सगळं करताय? एक काम करूया का, व्याही तुमचा शर्ट काढा जरा. अरे तुम्ही कैसा अहो बात नाहीतरी करताय? खूप मळलाय तू काढा. अहो, तर. मामांजी द्या ना. मॅनेजी वाज. पप्पा काढा ना शर्ट. काढा तुम्ही शर्ट. अरे ऐक ना माझं. पप्पा, काढा तुम्ही. काढा. अरे नाही.
ओंकारजी मामांजींना त्रास होणार असेल तर राहू देता. नाही नाही नाही. नाही कसला त्रास होतोय त्यांना पप्पा, नाही. काढा शर्ट अरे, तुम्ही. नाही नाही अरे, शर्ट, शर्ट, अरे, हे- शर्ट काढा काढा अरे ऐक रे नाही हो, काय ऐकायचं अरे नाही. तू माझा हा फाडून काढलास तू हे मामांजी बघा ना मी 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 शर्ट हा असा धुतला. आता बघा माझ्या पावडरची जादू किती स्वच्छ निघालाय ना ही शर्ट. बघा अय्या हो कॉलर किती कळकट्ट झाली होती बघा ना, अगदी स्वच्छ निघालाय. वीणबाई काय प्राइस काय पावडरची? अय्या ईश, तुमच्याकडनं पैसे घेणार का आता? नाही नाही असं नाही हो, सांगा ना. खरं सांगू का, मला नाही फार कोंडी झाल्यासारखं होतंय. म्हणजे विहीणबाई असल्यामुळे पैसे सांगताही येत नाहीत आणि बाई व्यवसाय कसा सोडायचा. सांग त्यामुळे- डायरेक्ट सांग. ठीक आहे ठीक आहे. खरं तर ना ही 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 पावडर ना ती आम्ही 300 रुपयाला देतो. हा. तुम्हाला म्हणून 200 रुपयाला देतो. अय्या चालेल मग मला ना 10 पाकिटं द्या. अगं ए मला पण 10 पाकिटं द्या. 20 पाकिटं द्या. कशाला पाहिजेत 20 पाकिट? मी माझ्या कुरिअर कंपनी देईन ना सगळ्यांना. साधारणतः 30 चे झाले, 30 पाकिटांचे याची गरजच नाहीये मुलगी 6,000 बघणार. रुपये झाले. 6,000 का? 6,000. अहो, देऊन टाका. अरे काय देऊन टाका? 6,000 बापाचा माल आहे काय? 6,000 देऊन टाका. अरे 30 पाकिटं दिलीत कशाला? काय करायचं 30 पाकिटांचं? पप्पा मी करेन ना बिझनेस. अरे तुला काय दगड बिझनेस करता येतो का रे? हे हे असं या माणसाचं स्वतःही बिझनेस करायचा नाही, लेकालाही करू द्यायचा नाही. अरे सगळ्यात आडकठी आणायची. माझा लेक आहे ना, माझ्या लेकाचं लग्न लावायचं ना, मी बघते काय ते. अगं हे घ्या. बापरे. माझ्या बांगड्या घ्या. त्याच घ्या त्याच बांगड्यांवर सारख्या धमक्या देऊ नको. ठेव त्या. अगं बाई, तुमचं स्त्रीधन. तेच परत तीच ओव्हर ऍक्टिंग. अरे झालं ना मग अशी तीच ओव्हर ऍक्टिंग परत करताय. ठेवा बरं. किती द्यायचे आता? 6,000. 6,000 आई आले का बघा. आले. कसला येत आहे चला चला आता आपण आता आता असू दे हो, काही लपू नका. झाला तर उघडं पडलं. नाही असू दे. आपण जर आता बघण्याचा कार्यक्रम सुरू करूया. शिवाली बस बाळा. ये बाळा, बस. बस बस बस. आता दुसरं काही नाही. नाही. आता फक्त बघण्याचा कार्यक्रम बा. चला चला शिवाली, तुला काही विचारायचं असेल तर विचार बाळा. ऐका ना त्याआधी माझा शर्ट जर मला दिला तर मला फार ऑकवर्ड होते. 3 बायका आहेत एकदम ऑकवर्ड होते असं. मामांजी एक मिनिट थांबा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला हा स्कार्फ देते. हा स्कार्फ असा गुंडाळा म्हणजे काही छान, छान गुंडाळ. नाही. हा, झाली की नाही सोय? आई आपण साधारण या स्कार्फचे किती रुपये लावतो ग? बघ बाळा, साधारणतः हा आपला स्कार्फ आहे ना, तो हसत हसत जातो 400 रुपयाला. आता हे आपलेच आहेत म्हणून 280 पर्यंत देऊन टाकूया. ठीक आहे. मामांजी 280 रुपये झालेत. तुला कळतंय का आपण कुठे आलोय? सोमवार बाजारात. मुलगी बघण्याचा कार्यक्रम नाहीये. हीच वेळ आहे. पण आम्हाला पप्पा कहर तुमचा हा मुलगी बघायचा कार्यक्रम आम्हाला बाई फारच आवडला. मस्त एक नंबर. सई काय म्हणशील? कडक परफॉर्मन्स विशाखे, एकदा झलक झालीच पाहिजे. Yes. फार आवडलंय. हे खूप मस्त मिळालंय आज काहीतरी विशाखे, आणि हे पुन्हा ऐकायला नक्की आवडेल. खूप भारी. शिवा, खूप सुंदर दिसतेस, खूप खूप चिकणी दिसतेस आणि खूप छान परफॉर्म केलंस. पक्क्या दोघी सेल्समन वाटत होता. सगळं त्यांच्या माथी मारून मोकळं झालात. रसिका, तुझं विशेष कौतुक, कारण अख्खं स्किट ते क्रीम लावून तू मस्त कॅरेक्टरमध्ये होतीस सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आणि ते खूप भावलं. फार मजा आली. समीरदा, अप्रतिम. तुझ्यासारखा तूच आहेस असं म्हणायला हरकत नाही. मस्त ओंकार, फारच मजा आली. छोट्या छोट्या गोष्टी, बारीक बारीक डिटेलिंग खूप छान केलंस. मजा आली. प्रसादा वा 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 वा, बहारदार, खुमासदार, अफलातून. मला ओव्हरऑल प्रचंड मजा आली तुमच्या सगळ्यांचा एकत्रित परफॉर्मन्स बघता. त्यामुळे वेगवेगळं आत्ता मला खरोखरच बोलता येत नाही, कारण तो 5 जणांचा परफॉर्मन्स इतका जेल झाला होता, इतका मिक्स झाला होता एकमेकांमध्ये, की मी असं कोणाला वेगळं नाही काढू शकत. खूप मजा आली. वा